पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा परमेश्वर पित्याचे प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो। पुनरुत्थान काळातील आजचा तिसरा रविवार आहे। त्यांच्या तिन्ही वाचनामध्ये परमेश्वराच्या आणि प्रभू येशू ख्रिस्ताची आपल्याला जवळून ओळख करता यावी। काही वेळेला आपल्याला प्रभूच्या ओळखीचं विस्मरण आपण जवळून ओळखू शकत नाही। शिष्याच्या बाबतीत तेच झालं। पुनरुत्थित ख्रिस्ताला ओळखण्यात कमी पडले। येशूला पुरावा द्यावा लागला त्यांना आणि त्यानंतरच त्यांची खात्री पडली। आपल्या जीवनात जेव्हा असा संभ्रम निर्माण होतो प्रभूला ओळखण्याची त्यावेळेला आपली श्रद्धा बळकट व्हावी आणि श्रद्धेच्या जोरावर आपण प्रभूला योग्यरित्या ओळखावी, आपल्या जीवनात त्याला योग्य स्थान द्यावे म्हणून या दिवसामध्ये विशेष प्रार्थना या पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आपण पात्र करावे म्हणून नम्रपणे परमेश्वराकडे क्षमा मागू। सर्व शक्तिमान परमेश्वराचा वर्तमान भगवंताजवळ मी कबूल करतो। सर्व देवदूत संतयांना वर्तमान भगवंताजवळ विनंती करतो सर्व समर्थ परमेश्वराच्या पापांची क्षमा करून आपणा सर्व कार्य जीवनाकडे देवो।
पैसला दिव्याच्या उजव्या हाताशी तुझी अविनाशी दया करी. परम दिव्याच्या वैश्वेश्वरानं परम पवित्र आत्मसह परम पवित्र तुझी प्रभुवर तुझी एक दोर येशू ख्रिस्ता. परम ईशाना स्वतंत्र गौरव सजनाना देव शांती देव सजनाना देव शांती देव. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमच्या सर्व समर्थ बाबा, तू आम्हाला तुझे पुत्र व कन्या बनवले आहेस. आमचे आध्यात्मिक तारुण्य तू आम्हाला पुन्हा दिले आहेस. आमच्या पुनरुत्थानाची आशेने वाट पाहण्यास आम्हाला सांगितलं. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन. पेत्र लोकांना म्हणाला, अब्राहम, इसहाक आणि याकोब यांचा देव, आपल्या पूर्वजांचा देव याने आपला सेवक येशू याचा गौरव केला आहे. त्याला तुम्ही धरले आणि पिलाताने त्याला सोडून देण्याचे ठरवले असताना त्याच्या समक्ष तुम्ही त्याला नाकारले. पवित्र आणि नीतिवान अशा त्याला तुम्ही नाकारले आणि जो तुम्ही पुरुष आम्हाला द्या अशी मागणी केली. तुम्ही जीवनाच्या अधिपतीला जीवे मारले, पण देवाने त्याला मेल्यामधूनही उठवले याचे आम्ही साक्षी आहोत. बंधुजनो, तुम्ही तसेच तुमच्या अधिकाऱ्यांनी जे केले ते अज्ञानामुळे केले हे मी जाणून आहे. परंतु आपल्या ख्रिस्ताने कसं करावे असे जे देवाने सर्व संदेशांच्या मुखाने पूर्वी सांगितले होते ते त्यांनी त्याप्रमाणे पूर्ण केले. तेव्हा तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्चाताप करा आणि वळा, कारण विश्रांतीचे समय प्रभू जवळ आहे. प्रभूचा शब्द. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. हे परमेश्वरा, तू आपले उपदेश आम्हावर वाढ. हे परमेश्वरा, तू आपले उपदेश आम्हावर वाढ. हे माझ्या न्यायदाता देवा, मी तुझा दावा करतो तेव्हा माझे ऐक. मला तू पेचातून मोकळे केले आहेस. माझ्यावर कृपा कर, माझी प्रार्थना आहे. प्रतिसाद. हे परमेश्वरा, तू आपले उपदेश आम्हावर वाढ. ज्याच्यावर प्रभूची प्रीती आहे त्यांच्यासाठी तो अद्भुत कृत्य करतो. मी परमेश्वराचा दावा करेन तेव्हा तो ऐकेल. प्रतिसाद. हे परमेश्वरा, तू आपले उपदेश आम्हावर वाढ. आम्हाला चांगले दिवस कोण दाखवेल असे म्हणणारे पुष्कळ आहे. हे परमेश्वरा, तू आपले उपदेश आम्हावर वाढ. प्रतिसाद. हे परमेश्वरा, तू आपले उपदेश आम्हावर वाढ. शांतपणे अंग लागताच मी झोपी जातो, कारण हे प्रभू केवळ तूच मला सुरक्षित ठेवतोस. प्रतिसाद. हे परमेश्वरा, तू आपले उपदेश आम्हावर वाढ. योहानाचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. अहो माझ्या मुलांनो, तुम्ही पाप करू नये म्हणून मी तुम्हाला लिहितो. जर कोणी पाप केले तर नीतिमान असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे आणि तोच आपल्या पापाबद्दल प्रायश्चित्त आहे. केवळ आपल्याच पापाबद्दल नव्हे तर सर्व जगाच्या पापाबद्दल आहे. आपण त्यांच्या आज्ञा पाळल्या तर त्यावरून आपल्याला कळून येते की आपण त्याला ओळखतो. मी त्याला ओळखतो असे म्हणून त्याच्या आज्ञा जो पाळीत नाही तो लबाड आहे, त्याच्या ठाई सत्य नाही. जो कोणी त्याच्या वचनाप्रमाणे चालतो त्याच्यामध्ये देवाची प्रीती खरोखर पूर्णत्व पावली आहे. प्रभूचा शब्द.
Hallelujah, 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 hallelujah. हे प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला शास्त्र वचने शिकव, आम्हाशी बोलून आमच्या हृदयात चेतना निर्माण कर. Hallelujah, 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 hallelujah. प्रभू तुम्हाबरोबर असो. लूक शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. प्रेषिताने वाटेल त्या घटना आणि येशूने भाकर मोडली तेव्हा आपण त्याला कसे ओळखले हे निवेदन केले. ते या गोष्टी सांगत असतात येशू स्वतः त्यांच्यामध्ये उभा राहिला आणि त्याला म्हणाला, तुम्हाला शांती असो. पण ते घाबरून भयभीत झाले आणि आपण भूत पाहत आहोत असे त्यांना वाटले. येशूने त्यांना म्हटले, तुम्ही का घाबरता आणि तुमच्या मनात तर्क वितर्क का उद्भवतात? माझे हात आणि माझे पाय पहा, मीच तो आहे. मला चाचपून पहा. जसे मला हाडमास असलेले पाहतात तसे भूताला नसते. असे बोलून त्याने त्यांना आपले हातपाय दाखवले. मग आनंदामुळे त्यांना ते खरं न वाटून आश्चर्य करीत असता त्यांना म्हटले, येथे तुम्हाजवळ खाण्यास काही आहे काय? मग त्यांनी त्याला भाजलेल्या माशांचा तुकडा दिला. तो घेऊन त्यांनी त्यांच्या देखत खाल्ला. मग येशू त्यांना म्हणाला, मी तुमच्या बरोबर असताना तुम्हाला सांगितलेली वचने हीच आहेत. मोशेचे नियमशास्त्र, संदेश व स्तोत्रे त्यात माझ्याविषयी जे लिहिलेले आहे ते सर्व पूर्ण होणे आवश्यक आहे. तेव्हा त्यांना शास्त्र समजावे म्हणून त्यांनी त्यांचे मन उघडले आणि त्यांना म्हटले, असे लिहिले आहे की ख्रिस्ताने दुःख सोसावे, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठावे आणि यरूशलेमेपासून आरंभ करून सर्व राष्ट्रांना त्याच्या नावाने पश्चाताप व पापक्षमा घोषित करण्यात यावे. तुम्ही या गोष्टीचे साक्षी आहात. प्रभूचे शुभ वर्तमान. आई वडील, मुलगा मुलगी असं चौकोनी कुटुंब होतं. आई वडील आपल्या मुलाला नेहमी घरात सूचना करत असतात, लाईट बंद कर, नळ बंद कर, बेडशीट फोल्ड करून ठेव, प्लेट ग्लास ओढून ठेव. मुलगा जसा मोठा होत गेला त्याला या सूचना आवडत असत. प्रत्येक वेळेला वडील त्याला सांगत असत, लाईट बंद कर, टॅप उघडा आहे तो बंद कर. ते चॉकलेट खाली त्याचे रॅपर्स अलीकडे घरात भेटलो तर तुम्हाला दिसेल, मुलं चॉकलेट खातात आणि सोफ्याच्या खाली सगळे रॅपर्स ठेवतात. सोफा एक दिवस तुम्ही काढून बघा, सगळे तिथे रॅपर्स भरलेले असतात. मग तिथे चॉकलेटचे रॅपर्स सुचवा. तर अशा सूचना त्याला आई वडील देत असत. हा मुलगा वाढत गेला, कॉलेजमध्ये गेला. त्याचं आता कॉलेज संपत आलं. त्याने ठरवलं आता कॉलेज संपलं की मला नोकरी लागेल. ती नोकरी मिळाली की आई वडिलांकडे राहणार नाही, मी वेगळं घर घेईन आणि तिथे राहील. त्यांच्या नेहमी कटकटी, हे कर ते कर ते कर. आणि त्या कॉलेज संपल्यानंतर त्याला एका चांगल्या मल्टीनॅशनल कंपनीचा कॉल आला. मुलगा इंटरव्ह्यूसाठी गेला. ज्या ठिकाणी इंटरव्ह्यूला जाणार आहे ऑफिसमध्ये सगळे ऑफिसर्स बसले होते. त्याच्या अगोदर काही कॅन्डिडेट्स आले होते. आपल्या हातात CV, फाईल आणि सगळं घेऊन एक कॅन्डिडेट ऑफिसमध्ये जात होता. बरेचसे कॅन्डिडेट्स गेल्यानंतर ह्या मुलाचा नंबर आला. हा मुलगा जेव्हा ऑफिसमध्ये गेला, ऑफिसर्सने बसायला सांगितलं, त्याचं नाव विचारलं आणि ताबडतोब त्याला सांगितलं की ही नोकरी तुला मिळाली, तुझं हे अपॉइंटमेंट लेटर उद्यापासून तू कामाला यायचं. आणि त्या मुलाला आश्चर्य वाटलं की अगोदरच्या मुलाची इंटरव्ह्यू घेतली, त्यांना बराच वेळ घेतला. मला तुम्ही फक्त नाव विचारलं, माझी फाईल बघितली नाही, माझे डिग्रीज किंवा माझे एक्स्ट्रा काय आहे ते विचारलं नाही, कुठून राहतो काहीच विचारलं नाही आणि तुम्ही मला ताबडतोब हा जॉब दिला. तर म्हणे तुझी इंटरव्ह्यू मी तेव्हाच घेतली जेव्हा तू जिल्ह्यावरून चलत वरती ऑफिसमध्ये येत होता, तेव्हा मी त्या CC कॅमेऱ्यामधून तुला बघत होतो.
जिन्यावरची दुपारची वेळ आहे आणि जिन्यावरची लाईट अननेसेसरी चालू होती ती तू बंद केली. त्यानंतर वरती आला आणि आपल्या ऑफिसचा कूलरचा टॅप चालू होता तो तू बंद केला. त्यानंतर ऑफिसच्या पुढे तिथे रॅपर पडलं होतं ते तू उचललं आणि डस्टबिनमध्ये टाकलं. आम्हाला ऑफिसमध्ये अशाच माणसाची गरज आहे आणि म्हणून तुझं कालपासूनचं वर्तणूक मी बघितली आणि तुला ही नोकरी मिळालेली आहे. त्या मुलाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. तर त्या क्षणी त्याला समजलं हे सगळं माझ्यामध्ये कुठून आलं की ज्या व्यक्तीचा आई वडिलांचा मी द्वेष करत होतो त्यांनी लहानपणापासून मला जे संस्कार केलेले आहेत त्यांच्यामुळेच आज मला नोकरी मिळू शकते. तो तसाच घरी गेला. आई वडिलांच्या डोक्यावर ती फाईल ठेवली आणि रडला आणि त्याला सांगितलं की माझ्या मनात तुमच्याविषयी चुकीची भावना होती कारण मी तुम्हाला आतापर्यंत ओळखू शकलो नव्हतो. तुम्ही माझ्या भल्यासाठीच ते माझ्यावर संस्कार केले आणि ते तुम्ही मला जे घडवलं त्याचे पडसाद इंटरव्ह्यूला उमटले आणि आज माझं भविष्य उज्ज्वल प्रवासाकडे चाललेला आहे. प्रिय मित्रांनो, तो मुलगा आपल्या आई वडिलांना ओळखू शकला नाही. असं शुभ रूपात जर बघितलं तर शिष्य देखील प्रभूला ओळखू शकले नाही. ओळखण्यात कमी पडले. त्याचे चमत्कार बघितले, त्याचा बरोबरचं प्रवचन ऐकले, त्याच्याबरोबर प्रवास केला तरी देखील हा पुनरुत्थित ख्रिस्त आहे. कारण पुनरुत्थित ख्रिस्ताने त्याच्या मृत्यू अगोदर दुःख सहन अगोदर हे सर्व भाकीत केलं होतं. शिष्यांना सांगितलं होतं. हे संदेश त्यांच्या ग्रंथात लिहिलेला आहे. ही परमेश्वराची योजना आहे. त्याला सामोरं जाणं मला अगत्याचं आहे. तरी देखील शिष्यांना त्याचं विस्मरण होते. शिष्य ओळखायला कमी पडतात आणि मग प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या मनातला तर्क वितर्क शंका सगळी दूर करण्यासाठी त्यांच्यासमोर प्रकट होतो आणि त्यांना सांगतो. जेव्हा ते घाबरतात आणि सांगतात भूत, तेव्हा ते सांगतात मी भूत नाही, घाबरू नका, माझे हातपाय बघा, मी तोच आहे, माझी जखमा बघा. आणि मग त्यांची खात्री अधिक पटण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या समोर भोजन घेतो, भाकर मोडतो, माशाचा तुकडा खातो. तेव्हा त्यांचे डोळे उघडतात, तेव्हा त्याला आनंद वाटतो, तेव्हा त्यांच्या मनातली भीती नष्ट होते आणि त्यांच्या जीवनातला फ्लॅशबॅक त्याला दिसायला लागतो. अरे हाच तो आपला प्रभू, यानेच आपल्याबरोबर भोजन घेतलं होतं. तशाच्या तशाच घटना तो आता करत आहे. म्हणजे आज नेमका आपला प्रभू आहे. त्याची खात्री पडते, ते प्रभूला ओळखतात. आपल्या दैनंदिन जीवनात आपण देखील कधी कधी आपल्या व्यस्त जीवनात आपल्या कामामुळे, नोकरीमुळे, व्यवसायामुळे प्रभूला ओळखण्यात कमी पडतो. आपण ख्रिस्ती आहोत, अनेक वर्षाचे धार्मिक कुटुंबात जगतो, मिसाला येतो, कर्मकांड करतो, रोजरीची प्रार्थना म्हणतो, तरी देखील प्रभूची योग्य अशी ओळख आपल्याला झाली नाही. तरी देखील शिष्यांप्रमाणे आपल्या मनात तर्क वितर्क उद्भवतात, संशय येतात. मग का असं होत आहे? कारण जसे शिष्य येशूच्या नावाने जमले होते परंतु त्यांच्यामध्ये सहभागिता नव्हती, फेलोशिप नव्हती. फेलोशिप कधी झाली तर येशू बरोबर त्यांनी भाकर मोडली तेव्हा ती सहभागिता वाढली. आपण मिसाला येतो, काही वेळेला मी भाविक बघतो शरीराने जे आहे, मनाने दुसऱ्या कुठेच आहे. संपूर्ण मिसावर तोड देखील उडत नाही, सदा आमेन शब्द देखील म्हणत नाही. काय इतर प्रतिसाद दूर किंवा पण साधे छोटे प्रतिसाद जेव्हा आपण बोलत नाही तेव्हा मिसामध्ये आपली सहभागिता आहे, आपली इन्व्हॉल्वमेंट, आपली फेलोशिप प्रभू बरोबर आहे का? जी शिष्यांबरोबर नव्हती तेव्हा येशूने आठवण करून दिली, त्यांच्या बरोबर भाकर मोडली आणि माशाचा तुकडा घेतला आणि तेव्हा त्यांचे डोळे उघडले. आपल्या या मिसाच्या वेळेला सुंदर अशी सर्वोच्च प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेली आहे. ती केवळ आपली मियर पॅसिव्ह अटेंडन्स नव्हे तर सक्रिय सहभाग आपला असावा. ख्रिस्तामध्ये जे प्रतिसाद आहे ती जेव्हा आपण घेतो तेव्हा ख्रिस्ता अर्थपूर्ण होण्यासाठी मदत होत असते. कारण आमच्या दुसऱ्या वाचनात योहानाच्या सांगेल आपण त्याच्या आज्ञा पाळल्या तर त्यावरून आपणास कळून येते की आपण त्याला ओळखतो. आपण प्रभूला जवळ ओळखावं आणि आतापर्यंत ओळखत असेल कोणत्या गोष्टी प्रभूला ओळखण्यामध्ये आड आलेल्या आहेत त्याचा अंतर्मुख विचार करूया, त्या कशा दूर करता येईल प्रयत्न करूया आणि प्रभूची आणि आपली ख्रिस्तामध्ये सहभागिता वाढवूया आणि त्याची जवळची ओळख आपल्यामध्ये करून देऊया. आपण आपली श्रद्धा प्रकट करूया. त्याप्रमाणे स्वर्ग आणि पृथ्वी सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा
श्रद्धावंतांच्या प्रार्थना आपल्या विनंत्या मागण्या अगोदरच परमेश्वराला त्या माहीत आहे तरी देखील आपल्या विनंत्या सादर करूया. प्रत्येक प्रार्थनेनंतर उत्तर असेल प्रभो आमची प्रार्थना आहे. आपले पोप फ्रान्सिस आर्चबिशप धर्मगुरू व व्रतस्थ यांना पुनरुत्थित ख्रिस्ताची शांती सर्व जगभर असू देण्यासाठी पवित्र आत्म्याची कृपा व चांगले आरोग्याची देणगी लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आपले राज्यकर्ता व अधिकारी यांना त्यांची कर्तव्य निस्वार्थीपणा व जबाबदारीने पूर्ण करण्यास पुनरुत्थित ख्रिस्ताची प्रेरणा व आपल्या सर्वांकडून सहकार्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. भयभीत झालेल्या शिष्यांना येशूंवर वारंवार दर्शन दिले व त्यांचा विश्वास वाढत गेला व ते ख्रिस्ताच्या जगातील साक्षीदार बनले. येशूची साक्षीदार बनण्यास आम्हास पवित्र आत्म्याचे सामर्थ्य मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे आपल्या नवजीवनाचा मार्ग दिसावा. आपले शब्द व कृतीद्वारे ख्रिस्त प्रतिबिंबित व्हावा व जे आपण स्वतः अनुभवतो त्याची साक्ष प्रखरपणे आपल्याला जगाला देता यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या धर्मगावांमधील सर्व बालकांवर, आजारी लोकांवर, ज्येष्ठ नागरिकांवर व जे परगावी परदेशात आहेत अशांवर पुनरुत्थित ख्रिस्ताची आशीर्वाद असावा. तसेच सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून आपले रक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया. त्या वैयक्तिक गरजांमध्ये ज्या लोकांनी आपल्याला प्रार्थना करण्याची विनंती केलेली आहे अशा हेतू आठवूया. आपल्या परिचयात जी लोक आजारी आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत, उपचार घेत आहेत, त्या सर्वांना प्रभूच्या चरणी अर्पण करूया. प्रभूच्या गुणकारी स्पर्शाने त्यांना आरोग्य दानाची विनंती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वरीच्या आम्ही या विनंत्या तुझ्या चरणापाशी ठेवलेल्या आहेत. आमच्या श्रद्धेतील कमीपणा तुझ्या प्रेमाने भरून काढू आम्हाला आशीर्वाद कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. Amen.
त्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. त्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे. ते प्रभू तुझ्या ख्रिस्त सभेकडून या भेटीचा स्वीकार कर. त्या दानार्पणामुळे जो आनंद तू आम्हाला देत आहेस तो आनंद परिपूर्ण स्वरूपात आम्हाला स्वर्ग राज्यात अनुभवायला मिळतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. तुमची अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. हे प्रभू तुझे तेव्हा सर्वत्र आभार मानावे ते योग्य व तारकदायक आहे. ख्रिस्त आमचा पुनरुत्थान बळीवरला या घटनेचे या पुनरुत्थान काळात आम्ही स्मरण करतो व मोठ्या आनंदाने तुझे स्तवन करतो. ख्रिस्ताच्या रूपाने नव्या युगाची पहाट झाली. पापांचे साम्राज्य संपुष्टात आले. विभागलेले जग पुन्हा साजरे केले. मनुष्याला ख्रिस्ताच्या पुन्हा पूर्णत्व प्राप्त झाले. त्याच्या पुनरुत्थानाने हर्षभरित हो संपूर्ण जग तुझी स्तुती करते. स्वर्गातील सर्व अधिसत्ता आणि मृतांचे गायक वृंद सदा सर्वदा तुझ्या वैभवाचे गीत गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर विसरून आम्ही तुझे गुणगान गात म्हणतो. आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावे म्हणून तू त्यांच्यावर दमोपचाराप्रमाणे तुझा पवित्र आत्मा वाढ. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगायला सामोरे गेला तेव्हा त्याने भाकर घेतली. आभार मानून ती मोडली. आपल्या शिष्यांना दिली आणि म्हणले, तुम्ही सर्वजण ती घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे हे तुमच्यासाठी अर्पण आहे. भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला. पुन्हा तुझे आभार मानले. तो प्याला आपल्या शिष्यांना दिला. तुम्ही सर्वजण हा घ्या कारण माझ्या रक्ताचा करार नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमीसाठी ओतलेले हे माझ्या आठवणीसाठी. सदा करूया आपल्या श्रद्धेचा उच्चार. तुम्ही प्रभू येशू जगती पुन्हा भेटीला श्रद्धेचा ते प्रभू ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर व तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद करतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनंती.
प्रभू सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण फ्रान्सिस आमचे पोप फेलिक्स आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार कर. जे आमच्या आपल्या बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत त्यांचे तू स्मरण कर. त्यांचे तुझ्या तीव्र प्रकाशात स्वागत कर. देवमाता ब्रह्मकुमारी मरिया तिचा पती संत जोसेफ उच्च प्रेषी आणि युगानुयुगी या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे. संत गोन्झालो गार्सिया आणि संत पॉल यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवास आहोत आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या द्वारे करतो. सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मान तुझा गौरव सदा सर्वदा प्रार्थना आपण गायनामध्ये घेऊया. पाठ क्रमांक 69. प्रभू येशू ख्रिस्ता तो आपल्या देशाला म्हणालाच मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा
आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांतीवर अधिक देण्याची हिंमत तुम्ही तुझी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकास शांती करू. जगाची पापे करशी भर, निरीक्ष को करा तू अति पावन. आम्हाला तुम्ही तुझ्या दयेचे वरदान. जगाची पापे करशी भर, निरीक्ष को करा तू अति पावन. आम्हाला तुम्ही तुझ्या दयेचे वरदान. जगाची पापे करशी भर, निरीक्ष को करा तू अति पावन. आम्हाला तुम्ही तुझ्या शांतीचे वरदान. ते पहा परमेश्वराची मोकळू जगाची माफी करणार ते परमेश्वराची मोकळू पहा. या मोकळाच्या घोषणाच बोलावलेली आपण धन्य. हे प्रभू तुम्हाला तो एक शब्द मात्र बोलून प्रभू तुझ्या मुखावर दया दृष्टीने पहा. पुनरुत्थानाच्या दिव्य रस्त्यावर आम्हाला पुनरुत्थानाच्या अविनाशी वैभवाची वरदान ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आज पुनरुत्थान काळात गेलं तिसरं आज उपासना मानके परिवार तर्फे धन्यवाद. उच्च लेवलची उपासना कटोरी परिवार तर्फे सादर केली जाईल. पॅरिस कॉलेजची मासिक सभा उच्च लेवल सकल संघटना 5:30 वाजता
सर्व सभासदांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. शिक्षक संघटनेतर्फे आयोजित करिअर मार्गदर्शन शिबिर आपल्या मुलामुलींसाठी आयोजित केलेलं होतं. 48 मुलामुलींनी सहभाग घेतला. संघटनेच्या सर्व शिक्षकांना मुलांना धन्यवाद. आता मुलांना रजा पडलेला आहे आणि म्हणून प्रथम क्रिस्तशैली स्वीकारणाऱ्या मुलांचे वर्ग उद्या सोमवारपासून सकाळी 7:30 ते 8:30 वाजता आयोजित केलेले आहेत. त्याबद्दल पालकांनी कृपा करून त्यांना 7 वाजता अनुसार पाठवायचं आहे. आणि काही मुलं सकाळी शाळेत जातात त्यांना हरकत नाही. आपण बघायचं आहे की आपण त्यांना या विश्वासाठी देखील आवश्यक पाठवावे. युवादर्शनतर्फे आयोजित युवा दररोज एसे कॉम्पिटिशन, पोएट्री रायटिंग, पोस्टर मेकिंग, एज्युकेशन कॉम्पिटिशन इत्यादी शेवटची तारीख आज 14 एप्रिल आहे. तसेच ज्या मुलामुलींना डान्स, सिंगिंग क्लासेसमध्ये सहभागी व्हायचे असेल त्यांनी युवा प्रतिनिधीशी संपर्क साधावा. गेल्या विवाहाचे दान 30,000 रुपये झाले. विवाहाचे दान 8,350 रुपये झाले. त्याचप्रकारे पुनरुत्थित प्रभू ख्रिस्ताचा पुत्र आपल्या समोर आहे. त्याचे देणगीदार आईच्या स्मरणार्थ ख्रिस्त मसीह मोसी जन्मो अंतर्गत तर्फे प्रकाश केलेलो 20,000 रुपये आपल्या सर्वांसाठी मी त्यांची मनापासून आभार मानत आहे. प्रिय भाविकांनो, आपले इलेक्शन्स लवकर आहे आणि आपल्या तरुण मुलामुलींनी त्यांची वय 18 झालेली आहे. किती लोकांनी नोंदणी केली मला माहिती नाही. किती नोंदणी केलेली आहे 2 लाखवर आले. बाकीच्या नोंदणी केलेली यादी दुर्दैव आहे. आणि म्हणून आपलं कर्तव्य, पवित्र कर्तव्य आहे मतदान करणं. आणि मग आपल्या पत्रामध्ये चुकीचा उमेदवार पडला तर बोलू नका. कारण तुम्ही ते कर्तव्य निभावलं नाही तर तुमच्या पत्रामध्ये चुकीचाच माणूस लागला आहे. आणि म्हणून त्यांनी सुट्यावर घेतलेले असते आणि बघायचं आहे की मी मतदानाला चालणार नाही. माझा हक्क आहे, तो पवित्र हक्क आहे. नाहीतर एक प्रकारचं ते पाप होऊ शकते. तुमच्या कर्तव्यामध्ये कसूर केलेले असणार. आपण त्याची पालकांनी विशेष करून जशी जे तरुण मुलं मुली आहेत त्यांची नोंद करायची, रजिस्ट्रेशन करायचं आहे. आणि जर त्या तारखेपर्यंत तुमची 18 वर्ष पूर्ण होत असतील तर त्या दिवशी आवर्जून मतदानाला जायचं आहे. आज फादर लिओ यांच्या तरुणपदाला 12 वर्ष झालेली आहेत आणि 12 वर्ष झालेले धर्मगुरू आहेत. आपल्या ख्रिस्ताच्या मनामध्ये कार्य केलेलं आहे. परमेश्वराने त्यांना चांगलं आयुष्य द्यावं आणि त्याचं कार्य अधिक जोमाने करण्यासाठी परमेश्वरी कृपा तर त्यांच्यावर असावी म्हणून त्यांच्यासाठी आत्मविश्वास प्रकारे आपण प्रार्थना होईल. थँक्यू माझ्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल. माझ्या धर्मगुरू पदाचा आणि नागराजचा जवळचा संबंध आहे. 2002 साली मी जेव्हा हा निर्णय घेतला तेव्हा पहिला निर्णय कळवण्यासाठी मी नागराजला आले. माझे अंतर तेव्हा इथे पॅरिशमेट होते. पहिला निर्णय त्यांना कळवण्यात ते एक देऊळ नव्हतं, जुनं देऊळ होतं. आणि मग तिथून सुरुवात झाली. आणि फादर झालो तेव्हा आपलं देऊळ झालं. आता देऊळ जानेवारीत नवीन देऊळ झालं आणि एप्रिल 14ला धर्मगुरू झालं. त्यामुळे देवळाला 12 वर्ष झाली. मला पण 12 वर्ष आपल्या प्राथमिक माझ्या आठवणी. जुबली वर्षासाठी प्रार्थना. हे स्वर्गातील पित्या, तुझा पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू इच्छा ठेल. तू आम्हाला जी श्रद्धा दिली आहेस आणि पवित्र आत्म्याच्या हृदयाची प्रेमाची ज्योत प्रज्वलित केली आहे त्याद्वारे आमच्यामध्ये तुझ्या स्वर्ग राज्याच्या आगमनाची आनंददायी आशा पुन्हा जागृत हो. तुझी कृपा शुभ वर्तमानाच्या बीजाची सतत मशागत करण्यामध्ये आमचे रूपांतर शुभ वर्तमानाची बीजे मानवतेचा नवी आकाश आणि पृथ्वी याची खात्रीपूर्वक वाट पाहणाऱ्या शक्तीचा अंतर्गत कायापालट होतो.
दुष्ट शक्तीच्या पराभवाने जे वैभव अनंत काळ प्रकाशित होते. येत्या जुबली वर्षाची कृपा आम्हामध्ये आशेचा किरण बसवून राज्यातील वैभवाबद्दल तळमळ पुन्हा जागृत करा. त्याच कृपेद्वारे आपल्या तारणाऱ्याचा आनंद शांती क्षणापासून आम्ही बंधुभगिनींनो, आता आपले मान घालतात त्यांनी खाली वागवा व देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. आपलं उत्तर असेल आम्ही. आपल्या पुत्राच्या पुनरुत्थानाद्वारे परमेश्वराने तुमचे तारण केले आहे व तुम्हाला आपली लेकरे बनवले आहे. तो तुम्हाला आनंदाचे वरदान देवो. तारणाऱ्याने तुम्हाला अविनाशी स्वातंत्र्य दान केले आहे. त्याच्या सर्वकालिक जीवनाचा वारसा तुम्हाला मिळो. तुमच्या श्रद्धेमुळे बाप्तिस्मा साधल्याने पाठाई तुम्ही त्याच्याबरोबर पुन्हा उठवले गेले आहे. त्याच्याबरोबर तुमचे ऐक्य सर्व काढले जावे आणि तुमच्याकडून पवित्र आचरण घडो. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. ख्रिस्ताच्या शांतीने जा. हालेलुया हालेलुया. Pata